नमस्कार मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची याची सुनावणी अजून सुरू आहे. अजून कपिल सिब्बलच बोलत आहेत, पण मराठी माध्यमांना ऊत आलेला आहे. एरवी संजय राऊत आलेले असतात आणि संजय राऊत अधिक ऊत असा, आणि त्यामुळे रोज कशा प्रकारे आता सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसात निकाल लागणार आहे, अशा प्रकारची बातमीदारी केली जात आहे. आणि मग सगळ्या देशातल्या राज्यातल्या महत्त्वाच्या कमी महत्त्वाच्या नेत्यांना तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, हातात असा बांबू धरून तो काय वाटतं सर्वोच्च न्यायालयात काय होईल, ठाकरेंचीच आहे ना शिवसेना, असे प्रश्न विचारायचे. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं की शिवसेना कोणाची याचं उत्तर लोक न्यायालयात मिळालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय लोक न्यायालयापेक्षा फारसं काही वेगळं मत मांडेल, निकाल देईल असं त्यांना वाटत नाही आहे. आणि फडणवीसांचं हे विधान ऐकून स्वाभाविकच आहे, संजय राऊत असतील, उबाठा सेनेचे पाळीव पत्रकार असतील, सुप्रियाताई असतील, सगळ्यांना एका प्रकारे संताप अनावर होणं स्वाभाविकच आहे की असं कसं, या देशात काही कायद्याचं राज्य आहे का? अदृश्य शक्तींचा वापर करून राजकीय पक्ष फोडायचे, पैशाचा वापर करायचा, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED त्याचा वापर करून राजकीय नेत्यांना घाबरवायचं आणि राजकीय पक्षांकडून त्यांचे नेते चोरून, आमदार चोरून, चिन्ह चोरून, पक्ष चोरून सत्ता आणायची. काय ही काही नीतिमत्ता आहे का? देशामध्ये काही लोकशाही शिल्लक आहे का? अशा प्रकारचे प्रश्न. आणि त्यामुळे सुप्रियाताईंनीही आपलं मत ठोकून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस ही अदृश्य शक्तींमुळे पवार साहेबांच्या हातातून गेली, म्हणजे स्वर्गीय अजितदादांच्या हातात गेली. आणि ह्या सगळ्याला एका प्रकारे अदृश्य शक्ती जबाबदार आहे. आता पहिले सुप्रियाताईंचं उत्तर मिळणं स्वाभाविक आहे. त्यांच्या दृष्टीने अदृश्य शक्ती त्याच आहेत ना की ज्या त्यांच्या कन्येच्या दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये दिसल्या होत्या. आणि त्या अदृश्य शक्तींसोबत सुप्रियाताई, रोहितदादा आणि असे सगळे मिळून मिसळून बोलत होते, गप्पा मारत होते, त्यांना पाहुण्यांची ओळख करून देत होते की जणू काही ही अदृश्य शक्ती त्यांच्याच पाठी आशीर्वाद देऊन उभी आहे की आगे बढो, हम तुम्हारे साथ है. म्हणजे ज्या अदृश्य शक्तींनी सुप्रियाताईंच्या पप्पांचा पक्ष फोडला, त्या अदृश्य शक्तींचं नाव काय? त्यांचं नाव गौतम अदानी आहे का, अमित शहा आहे का, नरेंद्र मोदी आहे? आणि जर या अदृश्य का आणखीन कोणी सोरोस आणि जॉर्ज W. बुश, क्लिंटन, ट्रम्प वगैरे अशी काही नावं आहेत, मला कल्पना नाही. पण जर या अदृश्य शक्ती एका प्रकारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी असतील आणि त्यांनी कपटाने शरद पवारांचा पक्ष फोडला असेल आणि त्याचं नाव, चिन्ह, नेते, आमदार, खासदार सगळं अजितदादांच्या सोबत नेलं असेल, तर लेकीच्या लग्नात त्यांना बोलवण्याचं काम काय होतं? ठीक आहे, धरून चालूया, भारताचं राजकारण काय असं पाकिस्तान किंवा इतर देशांसारखं नाही आहे की जिथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी तुम्ही संबंधच ठेवत नाही, तुम्ही तिथं तुरुंगात टाकता, अनेक ठिकाणांना फाशी लावलं जातं. असं सगळं भारतात होत नाही, हे मान्य आहे. आणि त्यामुळे लग्नाला बोलवणं याच्यात काही चूक नाही आहे. सगळे लग्नाला बोलवणारे लोक तुमचे मित्र असतातच असं नाही, अनेकांशी तुमच्या विरोधात असूनही संबंध असतात आणि त्यांना बोलवलं तर ठीक आहे. पण ज्या प्रकारे या अदृश्य शक्तींना दृश्य स्वरूप देऊन, म्हणजे त्यांना पुढे आणण्यात, या सगळ्या विवाह सोहळ्यामध्ये जे फोटो दिसले, जे व्हिडिओ दिसले, त्यातनं असं लोकांना उगाचच वाटलं की या अदृश्य शक्ती शरद पवारांच्या विरोधात नसून शरद पवारच या अदृश्य शक्तींच्या सोबत आहेत. आणि कदाचित सुप्रिया सुळेमुळेच या अदृश्य शक्तींना, ज्या शरद पवारांच्या सोबत होत्या, त्यांना आपलं खरं स्वरूप थोडंसं दाखवावं लागलं. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. लक्षात घ्या मित्रांनो, राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना याच्यामध्ये जो एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे जेव्हा राजकीय संघटना किंवा एखादी संघटना लोकशाही प्रक्रियेत
निवडणुकीच्या राजकारणात उतरते तेव्हा त्या संघटनेचा प्रवास पक्ष म्हणून होतो. संघटना असते तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे एक विचार हवा असतो आणि त्या विचारावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते हवे असतात. ते कार्यकर्ते त्या संघटनेतल्या एकाला नेता म्हणून मानणारे असतात आणि त्या विचारांच्यासाठी जे काही आंदोलन करणं, जनजागृती करणं हे काम ती संघटना करत असते. कधीकधी या गोष्टी सनदशीर मार्गाने असतात, कधीकधी या गोष्टी आंदोलनाच्या मार्गाने असतात, कधीकधी या गोष्टी कायदा हातात घेऊन केल्या जातात. जेव्हा त्या संघटनेचा राजकीय पक्ष होतो तेव्हा काय घडतं, तर त्या संघटनेला वाटतं की आपण कुंपणाबाहेर राहून गोष्टी बदलू शकत नाही. आपल्याला कुंपणाच्या आत जाऊन लोकांच्यातनं निवडून येऊन मग आपल्याला ज्या सळणाऱ्या गोष्टी आहेत की समाजात या गोष्टी चुकीच्या आहेत, या बदलायला पाहिजे, हे धोरण असायला पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही आंदोलन करून न बदलता सत्तेत जाऊन बदलायची जेव्हा तुम्हाला संकल्पना पटते आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला लागता, तेव्हा तुम्ही राजकीय संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर करता. राजकीयचं पक्षात रूपांतर केलं की तुम्ही निवडणुका लढता. निवडणूक लढण्यासाठी तुमच्या पक्षाचे उमेदवार ठरवता. तो पक्ष चालवण्यासाठी एक विधिमंडळाच्या स्तरावरची किंवा संसद स्तरावरची रचना करता की तुमचे प्रवक्ते कोण आहेत, तुमचे आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, महासचिव कोण आहेत, महामंत्री कोण आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही सगळी संरचना करता तेव्हा तो सगळा राजकीय सेटअप आहे, म्हणजे जो विधिमंडळातला लोकांनी निवडून दिलेला जो सेटअप आहे तो एका प्रकारे पक्षाचा गाभा बनतो, पक्षाची मुख्य ओळख बनते. आणि जी गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत झाली आणि जे दावे आत्ता कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरू आहेत आणि या सगळ्यांनी वाजवा रे वाजवा म्हणून त्याचं सगळ्यांचं आवर्तनं करायला घेतलेली आहेत की शिवसेना ही संघटना आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ही संघटना काढली होती आणि शिवसेना हा राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष या संघटनेचा एक छोटा भाग. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यात फारसं काही अंतर नाही आहे. संघटना आणि राजकीय पक्षाच्यामध्ये अंतर आहे. निवडणुका लढणारा असतो तो पक्ष असतो, निवडणूक न लढता आपला म्हणणं मांडणारी असते ती संघटना असते. पण एकदा संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर झालं की ती जी वेगळी ओळख असते राजकीय पक्ष आणि संघटनेची ती निवडणुका लढण्यामुळे आणि निवडणुका जिंकण्यामुळे आणि निवडणुका ज्यांनी जिंकल्या अशा नेत्यामुळे होते. आणि मग त्या नेत्यांची जागा ही त्या संघटनेने नेमलेल्या किंवा अंतर्गत निवडणुका करून तयार केलेल्या नेतृत्वापेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. कारण त्या नेत्यांना, म्हणजे इथेही नेते आहेत की जे संघटनेने अंतर्गत मतदानातून किंवा मतदान न घेता सहमतीने निवडलेले आहेत आणि दुसरीकडे असे नेते आहेत की जे त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत लोकांमध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहे. आणि त्यामुळे ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांची ताकद ही संघटनेने नेमलेल्या किंवा अंतर्गत निवडणुकीत निवडलेल्या लोकांपेक्षा कितीतरी जास्त भरते. आणि त्याच आधारावर देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलेलं होतं ते केलेलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील तेच म्हटलं की मी जो निर्णय घेतला अभ्यास करून त्याच निर्णयावर एका प्रकारे निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं. निवडणूक आयोग हा स्टॅट्युटरी बॉडी आहे. देशाच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची रचना केलेली आहे आणि निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र हे राजकीय पक्ष ज्याचे म्हणजे विधिमंडळ गट असतात त्यांचं कामकाज, त्यांचं नेतृत्व कोण करणार, तो पक्ष एकसंध आहे का फुटला हे बघणं असतं. पण राजकीय पक्षामध्ये विधिमंडळ पक्ष हाच खरा पक्ष असतो. कपिल सिब्बल काहीही आर्ग्युमेंट करू देत, लोकांनी निवाडा केलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत आणि शिवसेनेच्या बाबतीत. कदाचित लोक पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या प्रकारे निवाडा करतील, पण शेवटी लोकशाही प्रक्रियेत पक्षाचं नाव, चिन्ह या सगळ्यापेक्षा लोक कोणावर विश्वास ठेवतात, लोक कोणाला आपला नेता मानतात हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंना हे आयुष्यभर कळलं नाही, पण पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते कळूनही न कळल्यासारखं करत आहेत. हे खरं तर या देशाचं दुर्दैव आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चित्र
स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.